नमस्कार, आपण पाहत आहात तहलका वर्धा। सिंधी रेल्वे परिसरात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे। सकाळ होताच गॅस एजन्सी समोर मोठी गर्दी होत असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। अखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची शक्यता वर्तवली जात असताना शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढवला आहे। तसेच सिलेंडर वितरणासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात आले आहे। मात्र या बदलांचा विपरीत परिणाम होत असून ज्यांच्याकडे ओटीपी आहे त्यांना सिलेंडर मिळत असल्याने इतर ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। अनेकांच्या मोबाईल नंबर नोंदणीकृत नसल्याने बुकिंग आणि ओटीपी मध्ये अडचणी निर्माण होत आहे। शहरातील गॅस एजन्सी समोर सकाळपासून गर्दी वाढली असून दररोजची 250 ते 300 सिलेंडर विक्री थेट 750 पर्यंत पोहोचली आहे। वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात सिलेंडर वितरण करावे लागत आहे। दरम्यान प्रशासनाकडून सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात असेल तरी नागरिकांमध्ये पसरलेल्या अफवांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच गॅस बुकिंग करावे असे आवाहन करण्यात येत आहे। भागातील इतर बातम्या आणि अपडेटसाठी आपण पाहत राहा तहलका वर्धा। धन्यवाद।